शहीद श्रीरामजी मेश्राम हे आपल्यातून निघून गेले आणि आज त्यांच्या आठवणीसाठी हा श्रद्धांजलीपर कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी त्यांच्यावरच गीत झालं पाहिजे, त्यांना हृदयापासून श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे, म्हणून मी एक त्यांच्यावरती श्रद्धांजली गीत कमीत कमी मी 6 महिन्या अगोदर इथे आलो होतो चितूरला आणि त्यावेळेस मी त्यांची प्रकृती पाहिली। मला वाटलं हे जास्त दिवस जगणार नाही आणि त्याच वेळेस मी 6 महिन्या अगोदर त्यांचं श्रद्धांजलीपर गीत हे बनवून ठेवलं होतं आणि ते मला गायला संधी उपलब्ध झाली आणि आज मी तुमच्या समोर ते श्रद्धांजली गीत म्हणणार आहे। ते शांत चित्ताने ऐका। मनुष्य कसाही असो श्रीराम शाहीरला तुम्ही सर्वांनी पाहिलं, मूर्ती लहान पण कीर्ती महान। मनुष्य पाहाला कसाही असो पण त्याच्या गुणाची कदर होते। मनुष्य कसाही असो पण तो गुणवान पाहिजे। अरे या शरीराने निर्बल पण तो हिमतीने बलवान पाहिजे। असू द्या धनाने निर्धन पण असू द्या धनाने निर्धन पण तो या मनाने धनवान पाहिजे। आणि हल्लीच्या या जगामध्ये कीर्तीचे किंवा प्रीतीचे एक तरी निशाण पाहिजे। आणि असं निशाण जर या शाहिरी क्षेत्रात कोणी फडकवलं असेल शाहिरी क्षेत्रात तर ते श्रीराम शाहीर चितूरवाले। आज या चितूरला कोणी ओळखत नव्हतं, कोणाच्याही लक्षात चितूर आलं नसतं जर श्रीराम शाहीर या चितूर गावात जन्माला आले नसते आणि ते त्यांची पुण्याई या चितूर गावाचं नाव अख्ख्या विदर्भात गाजते श्रीराम शाहीरमुळे। म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ऐका। अहो झाले असतील कवी बहुपर, झाले असतील कवी बहुपर, होणार नाही असा होणार नाही असा न भीत्या सूर्य झळकतो तसा, न भीत्या सूर्य झळकतो तसा। होणार नाही असा, नाही त्यात सूर्य झळकतो जसा,
याप्रमाणे जेव्हापर्यंत सृष्टी आहे तेव्हापर्यंत तो सूर्य आहे, त्याचप्रमाणे जेव्हापर्यंत शाहिरी आहे तेव्हापर्यंत शाहीर श्रीराम अमर आहे. म्हणून किती कवी झाले असतील, किती होणार आहे, पण असा कवी नाही झाला, नाही होणार, हे न भूतो आणि न भविष्यती आहे. म्हणून पुढं काय म्हणतोय का, त्यांचा मोलाचा त्या जिभेवरून निघत होता आणि तसतसं त्यांचं कवित्व साधत होतं. त्यांच्या शिरावरती त्या बुद्धिदात्याचा हात होता. कोणी पकडू शकत नव्हता त्यांचा हात, कारण बुद्धिदात्याचा हात त्यांच्या शिरावरती होता. म्हणून एवढं कवित्व अमर त्यांचं झालं. मंडळ चितापूर शाहीर भाऊरावजी श्रीरामे यांच्याकडनं या गीतावरती 101 रुपयाचं दान मिळालं. त्यांना माझ्याकडून साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे सुरेश भाऊ धडाळे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं दान मिळालं. त्यांना सुद्धा माझ्याकडून दंडवत प्रणाम. त्यानंतर पुढे काय म्हणतोय का,